लोहगड किल्ल्याजवळच्या डोंगराला भेगा पडलेल्या आहेत। किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या डोंगराला भेगा आलेल्या आहेत। लोहगड ढालेवाडीमधील ग्रामस्थ सध्या भीतीच्या छायेखाली आहे। ग्रामस्थांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याच्या सूचना देखील मिळतात। पुण्याच्या मावळ तालुक्यातील लोहगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या डोंगराला भेगा पडल्यानं भूस्खलनाचा धोका निर्माण झालाय। या प्रकारामुळे लोहगड आणि ढालेवाडी या ठिकाणी राहणारे ग्रामस्थ भयभीत झालेले आहेत। सूरज कसबे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेले आहेत। सूरज, नेमकं काय घडलंय? तर गेल्या 3-4 दिवसापासून जो लोहगडचा डोंगर माथा आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती पावसाची संततधार सुरू आहे। त्यामुळे या लोहगडचा जो डोंगर माथा आहे त्याला भेगा पडल्यात। दरम्यान या डोंगर माथ्याच्या पायथ्याची जी 2 गाव आहेत लोहगड आणि ढालेवाडी, या गावांना भूसंकलनाचा धोका निर्माण झाला। त्यामुळे या गावचे जे ग्रामस्थ आहेत ते भीतीच्या छायाखाली सध्या असल्याचे दिसतंय। लोहगड जे गाव आहे ते 600 लोकवस्तीच आहे आणि ढालेवाडी जे गाव आहे ते 300 लोकवस्तीच। दरम्यान या दोन्ही गावांना प्रशासनाच्या वतीने इतरत्र स्थलांतर करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्यात। या डोंगर माथ्यावरती एक गुराखी गेला होता आपली गुरे चारण्यासाठी, तेव्हा या गोष्ट त्याच्या निदर्शनास आली। त्यानंतर त्याने या संदर्भात गावकऱ्यांना कळवलं। त्यानंतर गावकऱ्यांनी जे तहसीलदार आहेत विक्रम देशमुख यांना याबाबतची कल्पना दिली। त्यांनी या ठिकाणी येऊन प्रत्यक्ष पाहणी केली। त्यानंतरच या गावकऱ्यांना इतरत्र स्थलांतर राहण्याच्या आणि सतर्क राहण्याच्या सूचना देखील दिल्यात। सौरभ, सूरज, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेणारच आहोत। तुर्तास धन्यवाद।